कुक अँड ईट विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत भेळेची रेसिपी। आणि दुपारची जी छोटीशी भूक लागते अशा वेळेला आपण हा पदार्थ करू शकतो आणि तो सगळ्यांनाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे। याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जे काही चटपटीत गोष्टी असतात जसं की चिवडा किंवा मिक्सचर, कुरकुरे या सगळ्यांचा उपयोग करूनच आपण ही भेळ तयार केलेली आहे। याच्यासाठी मी एक कांदा, एक टोमॅटो आणि अर्धी काकडी वापरणार आहे। त्याचबरोबर पुदिना, कोथिंबीर आणि एक मिरची। आणि आपण या कांद्याला चॉपरमधनं चॉप करून घेणार आहोत। त्याचबरोबर याच्यातच आपण टोमॅटोही घालून घेतलेला आहे आणि जो पुदिना आणि कोथिंबीर होती ती सुद्धा आपण याच्यामधनं चॉप करून घेणार आहे। परंतु काकडीला आपण याच्यात घालणार नाही आहोत। काकडीचे आपण छोटे छोटे तुकडे करून ते वरून घालणार आहोत, कारण याच्यात घातलं तर काकडीला पाणी सुटतं आणि त्याची चव बिघडते। त्यानंतर आपण हे चॉपरमधनं सगळं चॉप करून घेतलं आणि भेळीसाठी आपण इथे मिक्सचर वापरलेलं आहे। हल्दीरामचं जे तिखट मिक्सचर असतं, त्याचबरोबर कुरकुरे थोडेसे घेतलेले आहे। त्यानंतर आपण बुंदी वापरलेली आहे। बुंदी जी आहे ही थोडी तिखटवाली मसालेदार बुंदी वापरलेली आहे मी, आणि जी आपली पिवळी शेव असते ती घेतलेली आहे। आता या सगळ्या गोष्टींना आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर पुदिना, कोथिंबीर या सगळ्या गोष्टी ज्या आपण चॉपरमधनं चॉप करून घेतल्या होत्या त्या त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये काकडी घालून घेणार आहोत। या काकडीमुळे ही जी भेळ आहे याची चव खूप वाढते। आणि थोडीशी मी चिंचेची चटणीही इथे घातलेली आहे, ती ऑप्शनल आहे, परंतु ती घातल्याने चव वाढते याची। त्यानंतर आपण याच्यावर काकडी घालून घेतली, मिरचीचे जे बारीक तुकडे केले होते ते घालून घेतले। तुम्ही लहान मुलांसाठी करणार असाल तर मिरची तुम्ही स्किप करू शकता, परंतु ती मिरची छान लागते याच्यामध्ये। त्यानंतर आपण थोडंसं याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे। मिक्सचर तिखटच असल्यामुळे जास्त तिखट वापरणार नाही। मीठसुद्धा अगदी बेताने घालायचं आहे, कारण या सगळ्याच गोष्टींमध्ये मीठ असतं। त्यानंतर आपण थोडी धने जिरे पूड घालून घेतली, थोडासा चाट मसाला घालून घेतला आणि या सगळ्या गोष्टींचं प्रमाण मसाल्यांचं अतिशय कमी ठेवायचं, कारण आपण जे पदार्थ वापरले आहेत त्यामध्ये ऑलरेडी हे सगळे मसाले असतातच। आणि शेवटी आपण थोडीशी साखरही याच्यामध्ये घालून घेतली आणि याला आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि मिक्स केल्यानंतर एक 5 मिनटं हे तसंच ठेवायचं आणि मग आपण याला सर्व करायचं। तर अशी ही जी भेळ आहे ही आपल्या दुपारच्या भुकेसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे, जो चविष्ट लागतो। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।